धर्मगम्यं च धार्मिकं निस्संगं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाग्मिनौ शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनम् योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्। हरि ओम। आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनम्। आश्चर्यवत् वदति तथैव चान्यः आश्चर्यवश्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्। भगवद्गीतेचं हे विधान पण खूप आश्चर्यकारक आहे। कारण अगोदर सगळं सांख्ययोग तत्वज्ञान सांगून झालं, तो आत्मा कसा आहे या संबंधात, तत्व कसं आहे हे सांगून झालं। ज्याला जन्म नाही मृत्यू नाही, न जायते म्रियते वा, जन्म नाही मृत्यू नाही, एकाने असं म्हटलेलं की मृत्यू नाही अमर, असं असण्यासाठी जन्म नसणं आवश्यक आहे। कारण की जन्म आला की मृत्यू आला, न जायते म्हणून पहिल्यांदा न जायते पहिल्यांदा घेतलंय, म्रियते वा हे नंतर घेतलेलं आहे। म्रियते म्हणजे मरण, जन्मत नाही मरत नाही, तत्व या स्वरूपामध्ये। सगळं तत्वाचं वर्णन दुसऱ्या अध्यायामध्ये दिलं, अनेक ठिकाणी भगवद्गीतेमध्ये ते दिलं गेलंय। तेरावा अध्याय ज्ञानपर आहे, 15वा अध्याय पण ज्ञानपर आहे बराच। तेराव्या अध्यायामधलं तत्व ज्योतिषामपि तज्ज्योती, तमसः परमुच्यते, ज्ञानम ज्ञेयम, ज्ञानस्वरूप आहे। ज्ञेय म्हणजे ज्याला जाणावं असं तेच आहे, आणि ज्ञानानेच जाणता येतं, ज्ञानगम्य। आणि कितीही ज्ञान जरी का वैचारिक दृष्टीने केलं तरी देखील त्याला ते अगम्यच आहे। परत दुसरी गोष्ट, वैचारिक ज्ञानाने खूप 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 प्रयत्न केला तरी देखील ते एका सूक्ष्मतेपर्यंत ते पोहोचू शकतं विचाराच्या दृष्टीने, परंतु ते प्रत्यक्ष स्पर्श नाही करू शकत। वैचारिक ज्ञानाची आवश्यकता आहे याचं कारण की कुठं जायचं आहे तर माहिती पाहिजे मला, एव्हरेस्ट चढायचं आहे तर मान्य आहे, परंतु बेस कॅम्पला जायचं कसं आहे तर माहिती पाहिजे। म्हणजे तो रस्ता माहिती पाहिजे, त्याच्यानंतर त्याची पद्धत माहिती पाहिजे। हे सगळं ज्ञानम ज्ञेयम
ज्ञानगम्यम हृदि सर्वस्य विष्टितम. हे कसं काय जाणणार? सगळ्यांच्या हृदयामध्येच आहे. हृदि सर्वत्र विष्टित. निराळ्या गोष्टी सांगितल्या जातात, त्या पण छान असतात. अखंडानंदांनी एक गोष्ट सांगितली की एका ठिकाणी एक चोर असतो, तिथे एक साधू पण राहत असतो, आणि असं रिमोट प्लेस मध्ये असतो. त्या साधूला माहिती असतं की या चोराच्याकडे भरपूर शकला आहेत काहीही गुप्त करण्याच्या, कारण की तो असा अव्वल चोर असतो, एक ग्रेड चोर. आणि चोराला हे माहिती असतं की साधूच्या जवळ एक परीस आहे. आता कसं आहे की साधूही तयार आहे आणि चोर पण तयार आहे. साधूला माहिती असतं की चोराच्या जवळ अनेक शकला आहेत, आणि चोराला माहिती असतं की साधूच्या जवळ एक परीस आहे की जो कुठल्याही लोखंडाला लावला तर सोनं होणार. म्हणून काहीतरी करून साधूला त्याच्या कुटीतनं बाहेर काढून खूप वेळासाठी म्हणून दूर नेलं पाहिजे. आणि असं जर का केलं की साधूला त्याच्या कुटीतनं काढून खूप वेळासाठी म्हणून दूर नेलं, तर त्याची संबंध ती कुटी तरी केवढी मोठी असणार आहे. त्याच्यात काही नव्हतं, पण खरा साधू असतो तो, त्यामुळे त्याच्यामध्ये काही फारसं नसतं त्याच्याजवळ. तर त्या साधूला लांब नेलं समजा कुठल्या तरी कारणाने, त्याची कुटी ढुंडाळून एकदा तो परीस हस्तगत करायचा. असं चोराचं मनसुबास. आणि साधू काही केल्या त्या कुटीला सोडून फार वेळ लांब जायचा. त्या साधूच्या कुटीमध्ये परीस आहे, चोराला हे माहिती आहे, आणि साधूला हे माहिती आहे की चोराच्या जवळ अनेक शकला आहे. त्यामुळे तो कुटी सोडून कुठे दूर जायचा नाही. एकदा चोर काय करतो की शेजारच्या गावामध्ये एक विशेष यज्ञ आहे असं अरेंज करतो, आणि त्याचा मुख्य म्हणून त्याला आमंत्रित करतात सगळेजण येऊन वगैरे. बाकीच्यांना काय माहिती नसतं की हे असं सगळं चाललंय, पण तो बरंच फायनान्स पुरवतो आणि त्याप्रमाणे ते सगळे त्याला मोठ्या आदराने घेऊन जातात. मग चोराला फावतं, मग ते सगळं कुठे शोधतो, परंतु त्या काही परीस सापडत नाही. झालं, परत येतो. साधू पण परत येतो, ते काय यज्ञकर्म वगैरे आटपण वगैरे. तर चोर असतो तो साधूच्याकडे जातो. नंतर सगळे लोक गेल्यानंतर तो म्हणतो, महाराज मी चोर आहे, तुम्हाला माहितीच आहे. आणि तुमच्याकडे परीस आहे हे मला माहिती आहे, आणि म्हणूनच मी तुम्हाला दूर नेलं एक दिवसासाठी जवळजवळ. म्हणा की मी सगळं शोधलं, पण मला काही तो परीस सापडला नाही. तर आता मला परीस नको आहे, कारण की तुम्ही जिंकला आहात.
चोर सांगतो त्याला. कारण बुद्धीचा पण एक संबंध असतो, माणसाला ॲप्रिसिएशन असतं बुद्धीचं. चोराला तर विशेष असतं. तर त्यामुळे चोर त्या साधूला असं म्हणतो की सगळीकडे शोधलं पण परीस सापडलं नाही. तर मला परीस नको आहे आणि मी तो आता नेणार पण नाही, कारण मी हारलो आहे. पण मला एवढं पाहिजे ना की एवढे याच स्कुटीमध्ये तो असला पाहिजे. मी तर अगदी बारीक सारीक गोष्टी तपासून पाहिलेल्या आहेत. तो तुम्ही कुठे ठेवला, एवढीच उत्सुकता आता मला राहिली. थोडं अरे हे काय इथे ही लोखंडी डबी आहे ना, एक अशी लोखंडी पत्र्याची अशी एक छोटीशी पेटी असते तिथे समोरच आहे. म्हणलं हे काय इथंच ह्याच्यातच आहे. तो म्हणलं पण ही लोखंडी पेटी आहे, जर परीस लागला तर ती सोन्याची झाली असते. या विचाराने ती पेटी मी उघडली नाही. उघडून दाखवत होतो साधू. पेटीमध्ये काहीही नसतं, एका फडक्यात परीस असतो. बास. म्हणजे परीस आहेच, परंतु तो आवरणात्मक आहे, आवरणामध्ये आहे. आणि आवरणामध्ये असल्यामुळे त्याचा परिणाम दिसून येत नाही. तसं आपल्यामध्ये असलेलं आत्मतत्व प्रकृतीच्या आवरणामध्ये आहे, प्रगट होत नाही. प्रकृती बाजूला केली, करू शकतो आपण. प्रकृती बाजूला केली, कशी करणार प्रकृती बाजूला? एकच उपाय आहे, तो म्हणजे आत्मतत्व, स्वचा वेध घेणे. तुम्ही जर रमण महर्षींचं वाङ्मय वाचलं, निसर्गदत्त महाराजांचं वाचलं, अगदी पहिलं सुरुवातीचा परमामृत ग्रंथ जो मुकुंदराजांचा आहे तो वाचलं, भगवद्गीता, सगळीकडे तुम्हाला हे समजेल की तिथंच आहे. फक्त आवरण दूर करण्याची आवश्यकता. आवरणामध्ये असला तर परिणाम दिसून येणार नाही. जसं त्या चोराला तिथं त्याला कल्पनाच करता येईना की लोखंडी पेटीमध्ये परीस कोण ठेवेल, आणि जर का ठेवला तर ती सोन्याचीच होणार. त्यावेळी म्हणलं ती पेटीलाच मी हात नाही लावला, बाकी सगळीकडे बघितलं आणि ती तशी समोर होती. अजून एक गोष्ट कशी सायकोलॉजिकल, एखादी जर का खूप गुप्त जागी ठेवायची असेल गोष्ट तर अशी कुणीतरी उघड्यावर समोर ठेवत नाही. त्यामुळे तो म्हणजे इथं तर असणं शक्य नाही. तसं हे आत्मतत्व उघड सर्वत्र आहे, सर्वांच्या मध्ये आहे, परंतु प्रकृतीच्या आवरणाखाली. आणि बाह्य प्रकृती, मनबुद्धी, शरीर यांच्या सहित घडलेलं व्यक्तिमत्व, एवढं सगळं गृहीत धरायचं आपण. नुसतं मन नाही, नुसती बुद्धी नाही, नुसतं शरीर नाही, या सगळ्यांचं कॉम्बिनेशनही नाही. या सगळ्यांचं कॉम्बिनेशन प्लस व्यक्तिमत्व, हे सगळं म्हणजे, कारण की संस्कार, व्यक्तिमत्व म्हणजे तरी काय असतं, संस्कार, हे सगळं मिळून जे मी आहे ते सोडून मी काही आहे का, असा जर का ही सगळी आवरणं बाजूला केली तर मूळ मी या स्वरूपाचा शोध लागतो आपल्याला स्वतःला. दुसरं कोणी, वैचारिक दृष्टीने तुम्ही हजारो पानं वाचा, काही उपयोग होणार नाही. अख्खं लिटरेचर कोळून प्यायला, शब्द सुद्धा इतके छान वापरतात, कोळून काही होत नाही. याचं कारण हेच आहे की ते आवरण जे आहे ते आवरण अतिशय घट्ट आहे. लहानपणापासून मी हा व्यक्तिमत्वाचा सेल्फ आहे, तो सेल्फ अलॉंग विथ शरीर मन बुद्धी
यालाच मी असं मानत आलेलो. आणि त्यानुसार मी जीवन जगतो आहे आणि जगणार पण आहे. काही झालं तरी त्याला सोडून कुठं जाता येणारच नाही. त्यामुळे त्याला धरून जीवन जगणारच. मग तत्व समजून घ्यायचं, त्याच्याला एक टप्पा आहे की वैचारिक दृष्टीने, किंवा ते इथं इथं आहे. आणि दुसरा भाग म्हणजे आवरण दूर करणे. यापेक्षा डायरेक्ट आम्हाला आवरण दूर करण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे, आम्हाला तत्वाशी भिडण्यामध्ये इंटरेस्ट आहे. हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे की आवरण दूर व्हायला पाहिजे आहे. असं जरी असलं तरी सुद्धा आवरण दूर करणं आमचा उद्देश नसून तत्व हा आमचा उद्देश. म्हणून वैचारिक दृष्टीने आम्ही का समजून घेतो, कारण की तिथपर्यंत जायचं ते काय आहे हे आम्हाला विचाराने साधारण त्याची आउटलाईन कळेल. ज्योतिषामपि तज्ज्योती तमसा परमुच्यते असं म्हटलं जातं. तमाच्या म्हणजे अज्ञानाच्या पलीकडचं आहे. तमसा परम उच्यते. ज्ञानम ज्ञेयम ज्ञानगम्यम, ज्ञानानेच प्राप्त होतं. वैचारिक ज्ञानाचा एका टप्प्यापर्यंत उपयोग आहे, पण हळूहळू त्या तत्वाला कसा स्पर्श करता येईल, आत्मतत्वाला स्वतःच्याच मध्ये कशा रीतीने बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवता येईल याचं पण एक नॉलेज असतं. मग तत्वाचं एक ज्ञान आहे आणि तत्वापर्यंत पोहोचण्याच्या प्रक्रियेचं एक ज्ञान आहे. ते पण फार फार आवश्यक आहे. ज्ञानम ज्ञेयम ज्ञानगम्यम कुठं शोधायचं? हृदी. हृदी सर्वस्य विष्ठितम. सगळ्यांच्या हृदी म्हणजे अंतःकरणावर. फिजिकल ऑर्गन हार्ट असं त्याचा अर्थ घेता कामा नये. म्हणजे नाहीच आहे तसा आध्यात्मिक वाङ्मयामध्ये, त्याचा अर्थ तसा नाही आहे. हृदय सर्वस्य विष्ठितम, सर्वांच्या अंतःकरणाला ते व्यापून आहे. म्हणजे जर का जाणायचं असेल तर त्याच अंतरामध्ये तत्वाचा वेध घेतला पाहिजे. एखादाच तिथपर्यंत पोहोचू शकतो, कारण की बहुतेक जण जरी सच्छील असले, जरी इच्छा त्यांना असली, तरी देखील ते विचाराच्या आवरणामध्ये फार सापडतात. त्या विचारातनं त्या विचाराच्या पलीकडे नाही जाऊ शकत. विद्वान माणसांचा प्रॉब्लेम हाच आहे, कारण की ते विद्वान असतात. विद म्हणजे जाणणे. फक्त त्यांचं जे जाणणं आहे ते अनुभूतीपर्यंत का पोचत नाही, तर ते वैचारिक ज्ञानामध्ये सुखात राहतात. त्यांना असं वाटतं की आपल्याला ज्ञान झालं. तिन्ही गुण बंधनकारक आहेत असं जे म्हणतात. त्याच्यामधला सत्वगुण जो आहे तो सत्वगुण आहे भगवत भक्ती, सत्वगुण आहे ज्ञानप्राप्ती, सत्वगुण आहे सायुज्यता मुक्ती, असं सगळं सांगितलंय सत्वगुणाने. तरी देखील सत्वगुण तत्र सत्व निर्मलत्वात प्रकाशकम अनामयम सुखसंगेन बध्नाती ज्ञानसंगेन देहिनाम. सुख की मला हे सगळं कळलं याचं सुख वैचारिक. आणि त्यामुळे मी ज्ञानी आहे. आता मी ज्ञानी आहे असं त्याने ठरवून टाकल्यानंतर स्वामींच्याकडे एक जण आलेले होते आणि मी होतो तिथं बसलो होतो. आणि मग त्यांनी काय 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 शेवटी आत्मतत्वापर्यंत जायचं एवढंच आहे असं स्वामी म्हणले. तर म्हणलं तुम्हाला इथं राहायचं असेल तर इथंच राहा, पण मला जर पुढे जायचं असेल तर. 14 वर्ष मौनात होते ते ग्रस्त. मौनी बाबा म्हणायचे. 14 वर्ष मौनात काय केलं कोणास ठाऊक. तर म्हणलं की अजून पुढे जायचं म्हणजे कुठे जायचं. स्वामी म्हणले यक्ष लोक आहे, किन्नर लोक आहे, गंधर्व लोक आहे, द्यूल लोक आहे वगैरे वगैरे. स्वामीजींची पद्धत होती खडीसाखर, डायरेक्ट खडीसाखर हातावर ठेवली.
कढीसाखर, आणि तिथं पाटी लिहिली होती की आपल्या हातावर कढीसाखर ठेवली गेल्यानंतर आपली वेळ संपली असे समजावे, निघावे, म्हणून त्याप्रमाणे ते गेले. आणि ते गेल्यानंतर स्वामी फक्त मला एकच वाक्य म्हणले, आता हे स्वतःच बनून गेले, आता यांना कोणी बनवू शकणार नाही, म्हणजे घडवू शकणार नाही. कारण की त्यांनी ठरवलं की आपल्याला कळलेलं आहे, जेव्हा का ही भूमिका सुटते, साधक भूमिका सुटते, समजून घेण्याची भूमिका सुटते, विनोबाने एक छान डेफिनेशन केले, वृद्ध कुणाला म्हणायचं? ज्याची शिकण्याची इच्छा मेलेली आहे त्याला वृद्ध म्हणायचं. फार आवडलं मला. इच्छा शिकण्याची संपली की वृद्ध, तो तरुण असला तरी वृद्ध. जोपर्यंत मला शिकण्याची इच्छा आहे, समजून घेण्याची इच्छा आहे, अनुभूतीच्या प्रांतात जायचं असेल तर खूप समजून घ्यायला लागतं. ही गोष्ट तशी अगदी इझिली पॉसिबल नाही आहे. विचाराने अगदी अल्टिमेट गोष्ट समजली तरी देखील प्रत्यक्ष अनुभूती आश्चर्यवत पश्यती कश्चितेन. कुणीतरी एखादा आश्चर्यवत याला पाहतो. शंकराचार्यांनी याच्यावर भाष्य फार सुंदर केलं. जे पाहतो ते आश्चर्यवतच आहे, आश्चर्यच आहे जणू काही. जो पाहणारा आहे तो स्वतःमध्ये इतका बदल घडवून आणतो की तो आश्चर्यवतच होतो. म्हणजे पाहणारा पण आश्चर्यवत आहे, जे पाहतो ते आश्चर्यवत आहे, आणि पाहण्याची पद्धत पण आश्चर्यवत आहे. कारण की या डोळ्यांनी समोरचं ऑब्जेक्ट पाहायचं असतं तसं न पाहता आतमध्ये स्ववरती अवधान केंद्रित करणं, हे ते पाहणं. म्हणजे डोळ्याने आम्ही नेहमीसारखं जसं पाहतो तसं ते पाहणं नसल्यामुळे त्याला भगवद्गीतेने मोठं काव्य वापरलेलं आहे, आश्चर्यवत पश्यती कश्चितेन. कोणीतरी एखादा. पण शंकराचार्यांचं भाष्य पण सुंदर आहे की पाहण्याची गोष्ट पण आश्चर्यवत आहे, जो पाहतो तो आश्चर्यवत आहे. कारण की सगळं बाजूला टाकून द्यायला लागतं, इतर सर्व आकर्षण, आणि पाहण्याची पद्धत पण आश्चर्यवत आहे. कारण की ती बाह्य. आणि त्याने पुढे असं म्हटलेलं आहे की कुणीतरी त्याच्याबद्दल आश्चर्यवत बोलतो, कारण की तो ज्या वेळेला अनुभव घेतो त्यावेळेला त्याचं ते जे बोलणं असतं त्या अनुभवाच्यामुळे तो भारून गेलेला असतो. आणि तो जे बोलतो, बोलो अबोलणे मरोनिया जणे असो न नसणे आम्हा जगी, आपल्याला आश्चर्यच वाटतं हे सगळं त्यांचं बोलणं ऐकल्यानंतर. भोगी त्याग झाला संगीचा असंग तोडियले लाग माग दोन्ही, तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा पुसणे ते पुसा पांडुरंगा. आता हे बोल, अनुपम्य तेजे धवळले ब्रह्मांड विश्वरूपी अखंड एकरूप. सगळं ब्रह्मांड अनुपम्य तेजाने ढवळले. हे अनुभव ज्या वेळेला आम्ही या प्रकारचे अनुभव म्हणा किंवा त्यांचं ते तत्वाचं विवरण करत असताना त्यांनी मांडलेल्या गोष्टी म्हणा, हे सगळं ऐकलं की आपल्याला आश्चर्य वाटतं की असं असू शकेल. म्हणून वदती तथैव चान्य आश्चर्यवत चैन मन्य शृणोती. आणि ऐकताना सुद्धा असं ते मनाच्या कानी ऐकावे. ज्ञानेश्वर महाराजांनी बोल बुद्धीच्या डोळा पाहावे, चित्ताच्या घ्यावे साठोवाटी. साठोवाटी म्हणजे हे दिलं आणि हे घेतलं तर चित्त द्यायचं आणि ते घ्यायचं, साठोवाटी. अशा प्रकारची जी पद्धत आहे, टोटली इन्व्हॉल्वमेंट, कॅज्युअल नाही आहे. जाता आता सहजच परमेश्वर दिसला किंवा आम्ही बसलो होतो शांतपणाने, एकदमच घरी आला, असं होत नाही. भ्रम म्हणतात त्याला. आश्चर्यवत
पश्यती कश्चिदेनम आश्चर्यवश्चैनम अन्य शृणोती. श्रुत्वाप्येन, आणि ऐकून सुद्धा, सगळं अगदी सूक्ष्मातलं सूक्ष्म ऐकून सुद्धा कुणीही त्याला ऐकण्याने जाणू शकत नाही. वेदन चैव कश्चित, कोणीही त्याला केवळ ऐकण्याने जाणू शकत नाही. म्हणजे विचार कोणीतरी सांगितले, प्रक्रिया सांगितली, सूक्ष्माती सूक्ष्म प्रक्रिया सांगितली, मला ती कळली, पण तुला ती करावी लागेल. तुला ते शांत बसावं लागेल, तुला ते स्वतःच्या आतमध्ये जावं लागेल, तुला ते सर्व सोडून द्यायला लागेल. मग तुला असं लक्षात येईल की जो सेल्फ आहे तो प्रगटच आहे, त्याला तिथं आणून बसवायचं नाहीये. गणपतीच्या दिवसामध्ये आपण जसं गणपती आणून बसवतो तसं काय आत्मा आतमध्ये आणून बसवायचा नाहीये, तो आहेच आहे. पण हे सगळं भगवद्गीता आपल्याला हे शिकवते की हे सगळं तुम्ही असं समजू नका की हे तुम्ही ऐकलं आणि तुम्हाला समजलं म्हणजे तुम्हाला हे आत्मतत्व प्राप्त होईल. इतकं ते बुद्धिग्राह्यम आहे, अतींद्रियम आहे, परंतु ते सुखाच्या बाबतीत बोललेले आहे, तत्वाच्या बाबतीत नाही. एका टप्प्यापर्यंत जाईल, कारण बुद्धीलाच जो प्रकाशित करतो, यच्चक्षुषा न पश्यती येन चक्षुंषु पश्यती. याला डोळ्यांनी पाहता येत नाही, पण याच्यामुळे डोळे पाहू शकतात. असं उपनिषदांच्या मध्ये वेगवेगळ्या प्रकाराने मांडलेलं. यन मनसा न मनोते येनाहोर मनोमतम. याची मन कल्पना करू शकत नाही, पण याच्यामुळे मन कल्पना करत. असं ते, कारण की त्याच्यात दोन शक्ती आहेत. एक आहे ज्ञानशक्ती, जाणीव, आणि दुसरी आहे ती चेतनाशक्ती. ज्ञानशक्ती जर का नसेल, नुसती चेतनाशक्ती असेल तरी काम होणार नाही. चेतनाशक्ती आहे पण ज्ञानशक्तीने काम न होणार. पण दोन्ही परमेश्वराने आपल्याला दिलेले आहेत. त्यामुळे चेतना ही चार्ज मोबाईल सारखी, चार्जिंग नसेल तर मोबाईलचा उपयोग नाही. पण आतमध्ये डेटा पण नसेल तर चार्जिंग असून पण उपयोग नाही. तसं ज्ञानशक्ती, चेतनाशक्ती दोन्हींची आवश्यकता. अप्रतिम वर्णन या श्लोकामध्ये आलेलं आहे की काय प्रॅक्टिकली प्रॉब्लेम आहे. आश्चर्यवत पश्यते कश्चित येनम. कुणीतरी एखादा आश्चर्यवत त्याला पाहतं, कारण की पाहण्याची पद्धतच ती नेहमीच्या सारखी नाहीये की असं पाहिलं एखादं ऑब्जेक्ट तसं पाहता येत नाही. स्वकडे पाहणे आतमध्ये, आणि पाहणे सुद्धा, पाहण्याची प्रवृत्ती सुरुवातीला असते, पण नंतर लक्षात यायचं की पाहायचं नाहीच आहे, काही अनुभवायचं. म्हणून तया पाहता पाहणे जात आहे, मना संत आनंद शोधून पाहे. पाहता पाहता पाहणे, पाहते पाहणे गेले दुरी, म्हणे चोख याची महरी. बघा हे कोणत्या कोणत्या ह्याच्यातले लोक आहेत की चोखामेळ्याची पत्नी, तीही सूक्ष्म तत्व सांगून जाते. पाहते पाहणे गेले दुरी, आत्मतत्व, पाहण्याची प्रवृत्ती. मग श्लोक जे आहेत ते श्लोक संपूर्ण उपनिषदांचं सार जर कुठं असेल तर भगवद्गीतेमध्ये सर्व काही आलेलं. एवढी एक गोष्ट आम्ही केली की आम्हाला जे तत्वज्ञान पाहिजे ते तत्वज्ञान, योगज्ञान पाहिजे योगज्ञान, भक्ती, सगळंच्या सगळं समाविष्टच आहे. सौंदर्यपूर्ण रीतीने मांडलं गेलं, म्हणून संपावं असं वाटत नाही. एक काल मी एक वाचलं, was the speech, did the speech have happy ending? असं एक जण दुसऱ्याला विचारतो, did the speech have happy ending?
येस, एव्हरीबडी वॉज हॅपी वेन इट एंडेड. तसं नाहीये. हे जे आहे ते अंतरंगामध्ये गळत राहावं अशा प्रकारची प्रवृत्ती निर्माण होते, गोडी जर लागली तर. आणि ती फार फार महत्त्वाची गोष्ट आहे. पहिल्यांदा सूक्ष्मता आपल्याला अटॅक करते त्याची. आपण जर चिंतन केलं तर आपल्याला लक्षात येतं की ही गोष्ट केवळ बुद्धीला सुद्धा समजायला डिफिकल्ट आहे, अनुभवाची पातळीत अजूनच चाललं. पण जरूर 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 या गीतेच्या पर्टिक्युलरली या प्रकारचे श्लोक जे आपण निवडून काढलेले आहेत त्यांचा अभ्यास करावा. आणि मग त्याच्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की जीवनाला एक प्रकारची भरीवता प्राप्त. दररोजचं जीवन आहेच आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काही कर्म आहे, ते कर्तव्य आहे, ते आपण करतो आहोत, त्यात इन्व्हॉल्वमेंट असते, मजा असते, सगळं काय. पण अशी जी भरीवता आहे की मी या मानवी जीवनामध्ये येऊन ईश्वर तत्वाचा वेध घेतला, अनुभव घेतला, प्राप्त व्हावी. हरिओम. यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि. ॐ तत्सत्.